So waking up to this beautiful view once again. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, hi Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely people. So आज आहे second day in Jalshrishti Island आणि खूप छान चालू आहे आमचं शॉर्ट वेकेशन. एकदम रिलॅक्सेशन आहे आणि रिवायटलायझिंग अँड रिएनर्जायझिंग आवर सोल्स आणि खूप भारी वाटतं आहे आणि बस फुल टू रिलॅक्सेशन. सो रचनाचं एडिटिंग चालू आहे, नायसा झोपली आहे आणि आमची आता फुल कसरत चालू आहे व्हिडिओ अपलोडिंगसाठी, कारण इथे बिलकुल नेटवर्क नाही आहे आणि आता व्हिडिओ अपलोड करायला आम्ही चाललो आहोत बाहेर. तर त्याच्या आधी आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टला. सो चला मग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो त्यांना आम्ही सांगितलं रचनाची एडिटिंग चालू आहे आणि फुल कसरत चालू आहे आपली व्हिडिओ अपलोडिंगसाठी. अजिबात नेटवर्क नाहीये. रात्रभर ठेवलेलं, सकाळी उठून बघितलं की एरर आले, बंद झाले लिटरली. सो आता आम्हाला पूर्ण बाहेर जायला लागेल, कारण काही करून तुमच्यापर्यंत 10 वाजता तो व्हिडिओ पाठवायचा आहे आणि मला अजून एक अर्जंट व्हिडिओ अपलोड करून द्यायचा आहे. सो 2 व्हिडिओ आहेत. लेट्स सी. फटाफट नाश्ता करतो, नायसा अजून झोपलीये आणि मग तुम्हाला भेटतो. मस्त व्ह्यू आहे. खास नायसासाठी गाणं वाजवत आहेत. सो आम्ही आलो आहोत गझीबो आयलँडच्या एकदम पॉइंट. सो दिस इज द एंड पॉइंट म्हणा किंवा स्टार्टिंग पॉइंट, आय डोंट नो. दिस इज अ स्टार्टिंग पॉइंट. आय मीन इथून ते रिव्हर डिवाइड होते 2 सेक्शन्समध्ये आणि हा मधला जो पोर्शन राहतो तो मग आयलँड राहतो. सो म्हणून आय गेस त्यांनी तसं नाव दिले जलसृष्टी आयलँड. रेनी सीझनमध्ये इनएक्सेसिबल आहे. डिपेंड्स आणि जेव्हा ते डॅमचं पाणी सोडतात तेव्हा तर पूर्ण रिसॉर्ट पाण्यात असतं. आय मीन त्यांचं किती त्यांचं डिस्ट्रक्शन प्रॉपर्टी डिस्ट्रॉय होत असतं. इज एन्जॉयिंग. आम्ही लिटरली आयलँडच्या बाहेर आलो, थोडस पुढे तरी जिथे आम्हाला नेटवर्क दिसलं आणि मध्येच सनीने गाडी थांबवली जिथे आम्हाला वाटलं की आमच्या कार्डला चांगलं नेटवर्क आहे आणि तिथे एक तास झाला असेल ना. 1 तास आम्ही थांबलो, 2 व्हिडिओ अपलोड केले आणि आता आम्ही चाललो. नाश्ता करून आम्ही असेच निघालेलो. आता थोडेसे रिलॅक्स आहोत. तुम्ही सुद्धा बघितलं असेल, तुम्हाला व्हिडिओ त्या दिवशी लेट आलाय, बट इट्स ओके. मज्जा आहे ह्यात सुद्धा आणि नायसा एन्जॉय करते. आता आम्ही पोचलो परत रिसॉर्टला, फ्रेश होतो आणि देर इज अ चेंज. थोडासा चेंज आहे. ते काय चेंज आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. सो स्टे ट्यून. भेटते तुम्हाला थोड्याच. नायसा हाय कर बप्पू.
नायसा. सो तुम्ही आता सगळे विचार करत असाल ना की आम्ही कुठे चाललो. आम्ही तर तुम्हाला सांगितलेलं की आम्ही 2 days राहणार आहोत. सो द थिंग इज आम्ही आमची रूम शिफ्ट केली आहे टू जलपुष्प. सो मागच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला सांगितलेलं वी वर ट्राईंग फॉर जलपुष्प, कारण आम्हाला इथे जायचं होतं पण नव्हतं मिळालं. बट काल मी असंच त्यांना विचारलं की इन केस कोणाचं चेकआउट असेल आणि कोणाचं चेक इन नसेल तर आम्हाला मिळू शकतं का. देन दे सेड येस, तुम्हाला मिळू शकतं. आणि आम्ही एक्सायटेड झालो. सो आजचा दिवस, कारण आमचं उद्या चेकआउट आहे, सो आजचा दिवस आम्ही जलपुष्पमध्ये राहणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा त्याचा टूर देणार आहोत. सो इन फ्युचर जर इन केस तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही डिसाईड करू शकाल की तुम्हाला जलाकामध्ये राहायचं आहे की जलपुष्पमध्ये राहायचं आहे. सो चलो लेट्स गो. नायसा चल ये लवकर. सो ज्यांनी आधीचा ब्लॉग्स बघितला नसेल नक्की पहा, पण परत एकदा शॉर्ट. जलसृष्टीमध्ये 2 टाइप्स ऑफ शॅलेट आहेत. एक तर जलाखा जे आर्टिफिशियल पॉन्डच्या समोर आहे आणि जलपुष्प जे ओरिजिनल लेक किंवा पॉन्डच्या समोर आहे, लेकच. सो लेट्स गो इनसाइड. सो एंटर केल्या केल्या राईट हँड साईडला जे आपण चढताना बघितलं बाल्कनी सिटिंग अरेंजमेंट आहे जे टुवर्ड्स गार्डन आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला एक त्यांनी सोफा सारखं दिलंय, जसं आधी सुद्धा मेन्शन केलेलं की वुडनचं आहे इकडे सगळं काही. देन रेफ्रिजरेटर, एक साईड टेबल आणि एक विंटेज बेड. हे त्या जलाकामध्ये नाही, इट्स अ नॉर्मल बेड तिथे जे नॉर्मल तुम्ही हॉटेलमध्ये बघतात किंवा रिसॉर्टमध्ये बघतात. सो हा एक विंटेज बेड आहे. लुक खूप छान आहे याचा. देन इथे एक टीव्ही युनिट आहे. खाली त्यांनी स्टोरेज दिलेलं आहे. इकडे सुद्धा स्टोरेज आहे. बेडच्या ह्या साईडला सुद्धा साईड टेबल आहेत जे इन केस तुम्हाला काही वस्तू वगैरे ठेवायचे असतील. अँड द मेन अट्रॅक्शन ऑफ दीज रूम इज, म्हणून मला इकडे यायचं होतं. हे एक ब्युटिफुल सिटिंग अरेंजमेंट विथ अ व्ह्यू. हा पाळणा विथ अ ग्लास बॉटम व्ह्यू. म्हणजे जर विचार करा ना खाली पाणी असेल, तर ऍक्च्युअली खाली जाऊन बघते खाली असेल पाणी तर किती मस्त वाटेल. नाहीसा हे बघ काय आहे. सो नाही जरा मजा वाटते. सो हा फरक आहे जलाका आणि जलपुष्प मध्ये. जलाका मोठी रूम आहे. सो जलाका इज अ छोटी रूम आणि जलपुष्प हे असं आहे. खूप छान वाटतंय. त्यानंतर बेडच्या बॅक साईडला, म्हणजे बेडचा जो फ्रंट आहे त्याच्या बॅक साईडला, टीव्ही युनिटच्या बॅक साईडला सुद्धा त्यांनी एक स्टोरेज दिलाय. आणि इथे एक मोठा मिरर आहे, त्याच्या खाली सुद्धा स्टोरेज आहे. आणि इकडे आहे वॉशरूम. इथे बेसिंग वाला सेक्शन दिलेला आहे. इथे आपण आपलं टॉवेल्स वगैरे हँग करू शकतो. इथे कमोड आणि एक छोटस शॉवर एरिया. नाईस नाईस. आपल्याला आता आंघोळ नाही करायची. चला आंघोळ झाली आपली बाबू, आपली आंघोळ झाली. काय चालू आहे काय तिथे काय काय सगळं मजा वाटते. This could be good for me. Lately I was feeling like I need a purpose. But when you talk to me, give me the impression that I won't scratch your surface. And I could walk for days searching for your praise, but is it even there to find? Is there a chance for me to learn your memories? Will I slowly lose my mind? Will I slowly lose my mind? Will I slowly lose my
कंट्रोलेबल नाहीसा. ते बघा, अरे त्याने दिलाय ना पात इथे बाबू, हे बघ चालायला. सो झालो आम्ही चेक इन, आमच्या न्यू रूम मध्ये सेटल झालो. आता आम्ही जरा लंच करतो, भूक लागली. नाहीसा कोण आहे? What does dog say? Where is dog? Where is dog? Where is dog? Dog कुठे आहे? Where is dog? चला चला चलो, भूक लागली बा आईला. बाय बाय डॉग. से बाय टू डॉग. हाँ, ट्रीज, लीव्स, 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 ग्रीन कलर. येस, ग्रीन कलर. चल पापा गेले बघ. पुढे बघ, पुढे बघ. नाहीसा कशी आहे थाली? सो आधीच्या व्लॉग्स मध्ये आम्ही विसरलेलो तुम्हाला मेन्शन करायला, पण जेवण खरंच खूप छान आहे आणि व्हरायटीज बघा किती सारे. नेहमीची हे जे काय चटणी ते मस्त आहे. आणि आज आम्हाला स्टार्टरमध्ये पापडी चाट, मुगाचं सूप आणि हे मिळालं. सो खूप मस्त फूड आहे आणि अनलिमिटेड आहे, एन्जॉय करतो. सो मस्त आराम झालेला आहे. आणि आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल आम्ही जेव्हा कोणत्याही रिसॉर्टमध्ये गेलोत तर जस्ट बिकॉज ऑफ कोविड कुठेच पूल ॲक्सेसिबल नव्हतं, पण आता हळूहळू सगळं स्टार्ट झालेलं आहे. सो इवन जलसृष्टीमध्ये पूल ॲक्सेसिबल झालेलं आहे आणि बाबा आणि नाहीसा स्विमला चाललेत. सो दोघंसुद्धा वॉटर लवर आहेत. नाहीसा तर कालपासून चाललंय की तिला पाण्यात जायचंय आणि बाबासुद्धा. सो मी असणार आहे पाण्याच्या बाहेर ह्यांना शूट करत. नाहीसा नाहीसा IT साठी. आणि त्याचबरोबर आम्ही इवन हॉर्स रायडिंग आणि सायकलिंग करणार आहोत. बट वी हॅव ओनली हाफ ॲन आवर बिकॉज त्याच्यानंतर आम्ही स्पासुद्धा बुक केलं आहे. स्पेशल ट्रीटमेंट फॉर नवरोबाजी. चला चला. सो हॉर्स रायडिंग नाही करू शकत बिकॉज हॉर्सच्या पायाला काहीतरी लागलं आहे आणि ऑफकोर्स त्यांची सेफ्टीचा सुद्धा आपण विचार करायलाच पाहिजे बिकॉज ॲट द एंड आपण त्यांच्या अंगावर बसून जाणार आहोत. सो नको, त्यांची पण म्हणजे काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. आणि सायकलिंगमध्ये सायकलिंग सुद्धा आहे. सो लेट्स सी सायकलिंग करतो की नाही. पण नाहीसा तर इथे खेळायला आली आहे कारण आम्हाला हायटीसाठी जायचं आहे पण ट्रॅक्टर नाही आहे जागेवर. सो वी आर वेटिंग. मग स्मार्ट आहे ती नाहीसा. आर यू अ स्मार्ट गर्ल? हळू या, हळू. सरी खाली पकड तिला. 1 2 3 बस. 3 सीसॉवर बसते पापांबरोबर. हे बाय याच्यावर बस बाबू, डकवर. याच्यावर ह्याला पकड. येस. नाही झालं.
सो आता आम्ही चाललो इंडोर गेम्स खेळायला. हे किती छान आहे ना बसायला. कॅरम, टेबल टेनिस, हे सगळे आवडेल खेळायला. 3च गोष्टी. सो इथे इंडोरमध्ये 3 आहेत गोष्टी. येस, आता आम्ही चाललो, जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की आम्ही स्पाला जाणार आहोत. सो स्पा जलसृष्टीमध्ये नाही आहे, ह्यांच्या प्रॉपर्टीमध्ये नाही आहे, म्हणजे अजून ते बनतं आहे, अंडर प्रोसेस आहे. सो ह्यांची दुसरी प्रॉपर्टी आहे मल्लारमाची, तिथे बुकिंग केली आहे आम्ही. सो लेट्स गो देअर. चला. सो त्याचं टायमिंग्स आहेत 9 to 8 आणि आय गेस आम्ही सर्वात लास्टवालं स्लॉट घेतले कारण आम्हाला इकडे सुद्धा सगळं बघायचं होतं. हां, 8ला लास्ट ना, पण आम्ही जे करणार आहोत त्याला जर एक अर्धा तास लागला तर लास्ट असं मी विचार केला. सो चला. नायसा तू काय शोधते? तुला माहिती आहे काय असतं? तू त्याला शोधते काय? इट्स अ कॅरम. नायसा काय नाही बघू. चलो. नाईट व्ह्यू आयलँडचा ब्युटिफुल वाटतंय. पाण्याचं रिफ्लेक्शन. रात्रीचं पण किती ब्युटिफुल. सो आम्ही जस्ट आता स्पा करून आलो आणि छान होतं स्पा. थोडंसं रिलॅक्सिंग वाटतंय. ते डोंगरावर आहे मल्हारमाची, ज्याची दुसरी प्रॉपर्टी आहे जलसृष्टीची. आणि काळोखात तर मला काय एवढं कळलं नाही, पण जे पण त्यांचं फर्निचर वगैरे होतं ना ते सेम असंच आहे जसं इकडे जलसृष्टीला आहे. आणि रोड वरती जायला थोडंसं खराब आहे, म्हणजे थोडंसं ना ॲक्च्युली चांगलंच खराब आहे. बट इकडनं 4 किलोमीटर्स म्हणजे 20 मिनिट्स लागतं जायला. सो तुम्हाला इन केस जर कोणाला असं करायचं असेल, कारण अजून जलसृष्टीला तरी चालू नाही झालं आहे, म्हणून आता आम्ही चाललो परत रिसॉर्टवर आणि जेवणार आहोत. आणि नायसा झोपली, मस्त मस्ती केली फुल आणि मग झोपली. आता परत जे आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी की त्यांचं ते गझलवालं असतं आणि मस्त फूड आम्ही एन्जॉय करणार आहोत. आणि आज लास्ट डे आहे, उद्या आम्ही जाणार घरी. सो चला मग भेटते तुम्हाला रिसॉर्टवर. सो तिथे जे तुम्हाला छोटंसं असं दिसतंय तिथे आहे कॅन्डल लाईट डिनर विच यू कॅन ऑल्सो अरेंज. आणि ते सनीला नव्हतं माहीत, पण मी सनीसाठी प्लॅन केलेलं, पण ते नाही आहे आपलं बिकॉज ते बुक्ड होतं. 2 कॅन्डल लाईट डिनर आहेत, एक तर इकडे खाली लेकमध्ये आणि एक वरती आहे नियर पूल. सो दोन्ही सुद्धा बुक्ड आहेत, म्हणून आपला चान्स नाही लागला. इट्स ओके, नेक्स्ट टाइम. Yummy, yummy.
आणि माईचं फेवरेट नूडल्स आणि बाबांचं फेवरेट मालपुआ. सो आम्ही आता इथे 2 days आहोत, पण ट्रस्ट मी हा लाईट नायसाला खाली दिसले तिथे जिथे मी तुम्हाला लांबनं मगाशी दाखवलेलं की कॅन्डल लाईट डिनर आहे, ते खूप ब्युटिफुली त्यांनी डेकोरेट केलं. सो आय मस्ट से आम्ही काल पण 4 मील्स खाल्ले, आज सुद्धा 4 मील आहेत आणि प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळं व्हरायटीज आहेत आणि यम्मी आहे. सो तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल जर तुम्ही इथे कधी आलात आणि विथ लाईव्ह म्युझिक अमेझिंग. मस्त जेवलो आम्ही, आता बॅक टू आमचं कॉटेज. आणि एवढी थंडी आहे बाहेर की बापरे, फर्स्ट टाइम येस फॅन आणि एसीची पण गरज नाही. सो मस्त रिलॅक्सेशन आमचं चालू आहे. आणि येस सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे एकदम मस्त वाटतंय. नो कनेक्शन नथिंग. आणि आता ऍक्च्युली आम्ही रिलॅक्स करतो कारण लास्ट 1.5 दिवसापासून काही ना काहीतरी काम चालू होतं. म्हणजे इवन दो आम्ही वेकेशन्स वर होत पण तरी आमची कामं होते. सनीचा इवन सेमिनार होता, सनीने सेमिनार सुद्धा अटेंड केलेला आहे आणि नेटवर्क नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम झालाय. आता आम्ही कुठे रिलॅक्स झालो आणि थोडस छान वाटतंय आम्हाला. नायसा सुद्धा एन्जॉय करतेय हे ना नायसा, अँड दिस इज अ बेस्ट थिंग. मस्त वाटतंय, बाहेरचं तर काही दिसत नाहीये. हा आई काय इकडे बस चला. हा आता आम्ही मस्त मूवी बघणार आहोत कोणता तरी. लेट सी कोणता मूवी, ऑफकोर्स टीव्ही वर, आणि मस्त टाइम स्पेंड करणार आहोत. हा आज आमची लास्ट नाईट आहे. उद्या आमचं चेकआउट आहे. सो लवकर उठून, लवकर नाही म्हणजे नॉर्मल टाइम वर उठून ब्रेकफास्ट करून आम्ही चेकआउट करणार. सो आजच्या पुरता एवढंच होतं. आजचा डे आम्ही तुम्ही बघितलाच कसा स्पेंड केला आहे. सो असंच प्रेम करत राहा आमच्यावर, असेच आमचे व्लॉग्स बघत राहा. भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय 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 बाय. Can kiss it, Abu?